देवपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, चोरट्यांची छतावरून घरफोडी, पण पोलिसांचा वेग लय भारी। अवघ्या 12 तासात घरफोडीचा पर्दाफाश, मोबाईल चोरट्यांच्या मुसक्या काही तासातच पोलिसांनी आवळल्या। धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या 12 तास छडा लावत देवपूर पोलिसांनी तत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे। या कारवाईत 2 आरोपींना अटक करून चोरीस गेलेले सर्व मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले आहे। भाई मदाने नगर परिसरात 30 मार्चच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या छतावरून प्रवेश करत 2 शेजारील घरांमध्ये घरफोडी केली होती। या घटनेत तब्बल 8 मोबाईल व रोख रक्कम चोरीस गेली होती। या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली। पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेत अवघ्या 12 तासात मास्टरवाडी देवपूर येथून मुख्य आरोपी तैसीफ उर्फ पापा भिकन तांबोडी याला ताब्यात घेतले। पुढील तपासात त्याने चोरीचे मोबाईल विक्रीसाठी दिलेल्या अंकित राजेंद्र शिरसाट यालाही गायकवाड चौक जुने धुळे येथून अटक करण्यात आली। दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी घरफोडीची कबुली दिली। त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांचे सुमारे 51,000 रुपये किमतीचे एकूण 8 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ व त्यांच्या शोध पथक ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून देवपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले जात आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, JBTV न्यूज, शिंदखेडा, धुळे।